तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलोय आता तिरुपतीच्या एक्सप्रेस ट्रेननं ऑन टाइमिंगला इथं पोहोचलोय आणि इथून आपल्याला जायचं आता अलिपिरीला. आता इथून बाहेर पडूया आणि इथून एखादी शेअरिंग रिक्षा किंवा गव्हर्नमेंटची बस बघून अलिपिरी पर्यंत जाऊया. तर चला मित्रांनो, रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला इथं बाहेर रिक्षा भेटतील, जे तुम्हाला 100 ते 200 रुपयामध्ये अलिपिरी मार्गापर्यंत सोडतील. 200 रुपयाला भेटलेले. आता मी निघालोय अलिपिरीच्या जे बॅग कलेक्ट करतात तिथं आम्ही जाणार आहे पहिला. या रिक्षाने आपण आलोय 200 रुपयामध्ये अलिपिरी पर्यंत. अलिपिरीच्या इथं बॅक साईडलाच माझ्या इथं काउंटर एक आहे जिथे आपल्याला लॉकरमध्ये बॅगा जमा करायच्या आहेत. मला देवासाठी लागणारे नारळ प्रसाद सुद्धा मिळणार आहे. आणि ही जी मागची बिल्डिंग दिसते ही लगेज बिल्डिंग आहे. तुमचं जे सामान आहे तुमच्या जवळचं तुम्ही या लगेज रूम मध्ये ठेवून मग तुम्ही अलिपिरी पर्यंत चालत जाऊ शकताय. तर त्यासाठी जाण्यासाठी हा मार्ग आहे समोरचा. ह्या मार्गाने आपल्याला जायचं पुढे. त्या रिक्षात बघा शेअरिंग ऑटो रिक्षाने सगळे लोक रेल्वे स्टेशन उतरलेली इथे येतात. पिरीला जाताना त्यावेळी तुम्ही बस मधून उतरताय त्याही समोरच ही बिल्डिंग दिसत्या. या बिल्डिंग मधून आपल्याला जायचं आतमध्ये. चला या मित्रांनो, या समोर बघितलं हे लॉकर रूम आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या बॅगा लॉक केलेल्या आहेत. लॉकर पण घेतलं होतं आणि लॉकरला ते लॉक करून बॅगा सगळ्यात टाकणार आहे. सगळ्यात हाय बघू शकताय, हा लॉकर हॉल आहे जिथे बॅगा आपण जमा करायच्या. आणि हा इथं थोडे 6 काउंटर आहेत. इथं 6 काउंटर मध्ये आपल्याला इथं कोणत्या एका काउंटरला बॅगा जमा करायच्या. त्यासाठी लाईन पण आहे आणि इथून बॅगा आपल्या स्कॅन सुद्धा होतात. बघा या इथं अशा प्रकारे स्कॅन होऊन पुढे जातात. हे जो स्कॅनर आहे आणि या बॅगा स्कॅन होणार आहेत आपल्या. आता टाकलेले आहेत. राहुल आणि सुधीरचे बॅगा टाकायला लागले त्यामध्ये. ह्या स्कॅनर मधून स्कॅन होऊन जर यात काय अनवॉन्टेड प्रकार असेल तर ते स्कॅन होऊन इथेच बॅगा ठेवायला लागतात. स्कॅन होऊन प्रॉपर 1-2 मिनिटात इथं बॅगा येतात. बॅगा आल्यानंतर परत तुमचे जे काय ते सामान सॉर्टिंग करून पुढे जाऊन ते टोकन दिलं जाते तुम्हाला. त्या टोकन नुसार वरती गेल्यावर ते बॅगा घ्यायचे. तर असे टोकन दिलं जाते बॅगा जमा केल्यानंतर आणि त्या बॅगा तुम्हाला वरती कलेक्ट करायच्या आहेत. या बॅगा इथे ठेवलेल्या आहेत सगळ्या. आता ज्यावेळी तुम्ही बॅग घेताय त्या लॉकरला टाकायला होतं त्यावेळी तुम्हाला लॉक असणं गरजेचं आहे. प्रत्येक बॅगला हे लॉक लागते. त्यामुळे इथं माझ्या मागेच बघताय इथं तुम्ही ज्यावेळी रिक्षातून आपण उतरलो तिथं जे आपल्या ओपन बॅग सुद्धा चालत नाहीत. आपल्याकडे ज्या ओपन बॅग असतील त्या सुद्धा इथं बॅग पॅक चेन पॅक करायला लागतात. एक चेनची बॅग घ्यायला लागते, साधी थैली. त्या थैलीमध्ये हे पॅक करून सगळं टाकलं जाते आणि ते मग आपल्या लॉकरचं ज्यावेळी तिथे गेल्यानंतर स्कॅन करून आपल्याला QR कोडचे टॅग देतात. तो टॅग लावायचा बॅगला आणि तो परत स्कॅन करायचा पुढे जाऊन दुसऱ्या काउंटरला. पुढे तिथे स्कॅन केल्यानंतर आपली बॅग सिक्युअरली आपल्याला एक रिसिप्ट दिली जाते की ही बॅग तुमची वरती तिथे तुम्हाला त्या रिसिप्टने मिळून जाईल. तर फक्त बॅगामध्ये केअरफुली आणताना कोणत्याही वस्तू आणणं बॅगांची हेळसांड भरपूर केली जाते इथं. तर कृपा करून बॅगामध्ये जास्त काही मौल्यवान वस्तू किंवा इथं पैसे सगळं ठेवू नका. चालू होते आता इथून प्रवास आपला आता चालू होतोय चालत जायचा. आणि जर तुम्ही दान वगैरे करणार असाल तर तुम्हाला इथे 100 रुपये देऊन चिल्लर मिळतात. ते चिल्लर घेऊन तुम्ही इथे पुढे जाऊन दान करू शकताय. पुढे दान करण्यासाठी आपल्याला चिल्लर भरपूर प्रमाणात लागते. त्यासाठी तुम्हाला इथे चिल्लर मिळून जाईल. गोविंदा 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 गोविंदा. तुम्ही दान धर्म करून तुम्ही बालाजीला जाऊ शकता. इथून आता आपला चालत जायचा मार्ग चालू झालाय मित्रांनो. तर फुल एनर्जेटिक मध्ये राहा आणि इथून जायचंय आता छोटासा बोगदा लागतोय वरून रोड आहे आणि रोड वरूनच आपल्याला जायचं. आता समोर दिसतंय आपल्याला तुम्हाला दाखवत इथून आपली जर्नी स्टार्ट होते चालत जायची. इथं पहिल्या पायरीची पूजा करून आपल्याला वरती जायचंय. आपल्या जवळ आणलेला नारळ कापूर इथं आपण हे केलंय, फोडलाय. कापूर इथं जाळलाय आणि आता निघालोय वरती. म्हणजे दर्शन घेऊन आपल्याला निघालोय आपण पुढं चालत आता. आणि सुंदर असं इथली मंदिर. तर आपण इथलं देवाचं दर्शन घेतले आणि साष्टांग दंडवत सुद्धा घालून आता चालू करणार आहे आपण चढाईला. चला वेळ नाही गेला तर या मित्रांनो माझ्या. तर बघू शकता हे सुंदर असं कमान आहे. इथून आपल्याला जायचं आतमध्ये आणि इथं बघू शकता प्रत्येक पायरीला हळदी कुंकू आणि इथं कापूर जाळला जातोय. समोरचं दिसणारं अद्भुत दृश्य आहे. आणि आपण जंगलातच जाणार आहे. सगळं जंगल मार्ग आहे. इथं आपल्याला विविध प्रकारचे प्राणी झाडं वगैरे बघायला मिळणार आहे. सुंदर अशी मंदिरं सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्यासोबत दर्शन घेता येणार आहे. सेकंड चेकअपला पण आपण जायचं आहे. इथून आपल्या बॅगा वगैरे काय आणले काय
खिशातून वगैरे इथे चेक केलं जाते. हा चेक पॉईंट होता माझ्या मागे बघायला तो. अनेक लोकांनी मन्नत मागितलेली असते. आता मन्नतचे दगड रचले जातात बघू शकता तुम्ही इथं. गोविंदा गोविंदा करत ह्या इथे हे असे मन्नतचे दगड हे रचले जातात. दिवे लावलेले म्हणजे कापूर जाळत प्रत्येक पायरीला हळदी कुंकू लावत असे भक्त भाविक जात असतात. हे बघायला हे दादा लावत चाललेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं नाश्त्याचे सेंटर सुद्धा मिळणार आहेत जिथे तुम्ही नाश्ता चहा कॉफी किंवा पाणी पण घेऊ शकता. अनेक भक्त भाविक गुडघ्यावरती पण चालत यायला लागले. तुम्हाला खाण्यासाठी बसण्यासाठी पॉइंट आहे इथं बसू शकताय. थोड्या अंतरावरतीच हे इथं लोकेशन लागतंय जिथं तुम्ही आणलेलं जेवण किंवा इथं नाश्ता सुद्धा मिळतो तयार ते सुद्धा घेऊ शकताय. तरी असं शेड मध्ये आलोय आपण इथे. थोडं थोडं चालायचं एकदमच चालायचं नाही कुठलेच. समोर हे मंदिर दिसतंय बघा. सुंदर अशा कमानीमधून आपल्याला जाण्याचा आनंद घेता येणार आहे. जर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा 24 तास हेल्पलाईन चालू आहे त्यांच्या. पुढचा हा ट्रॅक जरा मला अवघड वाटतोय पण गोविंदा सगळं सोपं करणार असं मला मनात. 400 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या. आता 500 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या नाही इथं. आणि या जंगलात विविध प्राणी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता आपल्याला हरिण बघायला मिळाले. पायऱ्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि 1850 बाकी आहेत. व्यंकटरमणा गोविंदा दिसते ते बसण्यासाठी जागा आहे. आणि ज्यावेळी तुमचा मधला टप्पा पार होतोय तिथे या जागा आहेत आणि तिथे हे फूड स्टॉल सुद्धा आहेत. एकदम कोल्ड झालं इथं पण अंगात घाम बघू शकताय. मधला टप्पा पार केलाय आणि इथं घामाघूम झाले सगळ्यांनी. इथं पाणी प्यायचं सुद्धा आहे. इथं एक हे आहे टँक आहे तिथं पाणी पिऊ शकता. एनर्जीसाठी तुम्ही इथं नारळ पाणी सुद्धा पिऊ शकताय. अनेक स्टॉल आहेत आणि इथं खूप मोठं मार्केट आहे फूडचं. इथं मॅगी वगैरे सर्व प्रकारचे फूड मिळणार आहेत तुम्हाला इथं. आणि कोल्ड्रिंक पण आहेत चहा आहे नाश्ता आहे सर्व प्रकारचा नाश्ता आहे. इथं चालत आल्यानंतर तुम्हाला इथं अलिप्री या मार्गावरून आल्यानंतर तुम्हाला इथे हे सगळं लागतंय. गरमागरम पुरणपोळी सुद्धा मिळते आणि तयार करायला पुरणपोळी आता अशा पोळ्या मिळतात. कडक पोळ्या घेतली आत्ताच घेतली 20 रुपयाला. एक नंबर आहे. हरिण आहेत बघू शकता इथं. हरिण सुद्धा तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी सुद्धा बघायला मिळणार आहेत. आपण 2500 पायऱ्या पार केल्यात आणि 1050 राहिल्या जातात. चला जाऊया आपण 1050 पायऱ्या पार करायला. या चहा प्यायला चहा घेतला आता तिथं मागे मस्त चहा काय. आणि इथूनच तुम्हाला मागच्या साईडला ज्यावेळी तुम्ही बाय इथं गाडीने येत आहे बसने किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने ते तुम्हाला हा घाट लागतो. घाट सेक्शन आहे पूर्ण. आणि हे असे टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे तिथं. जागोजागी तुम्हाला वॉशरूमची सोय. हा घाट आहे समोरचा आणि ह्या घाटातनं वरनं तिरुमलामधून गाड्या लागल्यात खाली तिरुपतीला चालल्या त्या बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथं चहा घेतला होता आता. कडक चहा होता इथला वेगळाच स्वाद आहे. रोड आहे. हा रोडनं वरून वाहनं यायला लागल्यात आणि आपण त्या तिथून खाली टनलच्या साईडनंच आपण इथं वरती आलोय. इथं आल्यावरती एक मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे आणि पुढे रस्ता कंटिन्यू होत आहे. दमायला होतंय वेळोवेळी जसं पुढे जाईल तसं दमायला होतंय. थोडे बसायला पण इथं कट्टे वगैरे केलेले आहेत त्यामुळं बसून थोडा आराम पण करता येते. निसर्गाच्या सानिध्यात व्यंकटरमणा गोविंदाच्या जयघोषात आपण इथं बसतोय. पण सुंदर अशी व्यंकटरमणाची मूर्ती आहे. दर्शन घेऊन पुढे जाऊया. गोविंदा गोविंदा येऊन सुका लागलाय आता पूर्ण. म्हणजे इथं थंडीचं वातावरण आहे तरी सुद्धा घाम एवढा लागलाय प्रचंड घाम यायला लागलाय. एनर्जीसाठी पाणी घ्या लिक्विड घ्या फळं फ्रूट्स वगैरे घ्या. इथं सोडा घेऊ नका कुठल्याही प्रकारचा. सोडा घेतला तर तुम्हाला आणि जरा दम लागणार आहे. मी तर तेच करायला लागलो आहे. थोडं ORSचं पाणी घेतलं आहे एनर्जी ड्रिंक टाईप. काचेच्या बॉटल इथं अलाउड आहेत मागितलेले आमच्या साहेबांनी. आणि हे पिरॅमिड तयार केले बघू शकता तुम्ही. आणि व्यंकटरमणाच्या दारात ही आता हे पिरॅमिड तयार झाले. हा रोड आहे हा जो वरती तिरुमलामधून येतोय हा रोड आहे. ह्याच्या वरनं आधी जायचा रस्ता होता. ॲक्सिडेंट प्रमाण वाढल्यामुळं हा आता खाली टनल केला आहे. हा बोगद्यातनं जायचं आहे आपल्याला आणि हे नवीनच आहे तुम्हालाही माहिती असावं म्हणून सांगतोय. टनलमधून पुढे गेला की तुम्हाला डायरेक्ट हे इथं पुढचा रोड क्रॉस होणार आहे इथला.
बाहेर आल्यानंतर हे असं दृश्य आहे. या रूपातील ही व्यंकटरमणाची मूर्ती आहे आणि इथं समोरच गार्डन आहे. इथं एक हनुमानाची मूर्ती सुद्धा खूप मोठी आहे. चला तर बघूया काय ही भगवान हनुमानांची मूर्ती आहे. सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही तिरुपतीमधील. तुम्हाला हे बघायला यायचं असेल तर तुम्ही गाडीनं आला असाल तर तुम्हाला इथं गाडी करून यावं लागते. इथं गाडी सोडते आणि जर तुम्ही चालत आला असेल तर तुम्हाला इथून ह्या रोडनं आल्यानंतरच तुम्हाला इथं डायरेक्टली इथं समोर दर्शन होणार आहे. भगवान हनुमानांचं दर्शन होणार आहे. इथं तुम्हाला डायरेक्ट मंदिरात या आणि दर्शन घेऊया. हे बघू शकता माझ्या मागे आमचं तर इथं दर्शन झालंय. तर चला पुढे जाऊया. टोकन मिळते का बघूया. तिथं हा हरिण क्लोज हरिण आहेत एवढ्या जवळ आलेले आहेत. इथे सगळेच प्राणी जवळ येतात. ते बघू शकताय तुम्ही. आणि आपल्याकडचे काही फळं वगैरे असतील तर यांना देऊ शकताय तुम्ही. बघू शकता एक खारुटी आहे एवढ्या जवळ आले. खारुटी एवढी मोठ्या खारुटी आहे तिथं जवळ आलेले आहेत. अगदी मंदिराच्या आणि खूप रस्ता कठीण होता. थोडासा लाईटली नाश्ता करूनच निघताना. तर हे जो मार्ग आहे हा जो माझ्या मागे दिसतोय तो सोपा आहे. पण जो स्टेट मार्ग होता स्टेट पायऱ्यांचा तो खूप अवघड होता. चला बघूया आता पुढे आणि आपल्याला काय काय मिळणार आहे बघायला. या मित्रांनो खालनं जायला लागत होतं पण आता हे इथून हा रस्ता गेलाय. डायरेक्ट आपण रोडला क्रॉस करणार आहे. खालून जो दिसतोय तो रोड दिसतोय आपल्याला. हा असा मार्ग होता. रस्ता क्रॉस करायला लागत होता पूर्णपणे. हा जो रोड हायवे गेलाय खालून तो रस्ता आपल्याला क्रॉस करायला लागत होता. आता हे डायरेक्ट आपल्याला स्काय वॉक करून दिलाय. हा बघा हा रस्ता येतोय. हा इथून डायरेक्ट वरती तिरुमलाला जातोय. बघू शकता आपण हा रोड आहे. हा रोडच्या साईडने निघालोय. आता मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलोय. आता इथून थोड्याच अंतरावरती व्यंकटरमणाचं दर्शन होणार आहे आपल्याला. भक्तीची आस घेऊन आपण आलोय. एवढा शिदारे पूर्ण बॅरिकेड लावलेलं आहे याला. कुणी वाकून वगैरे बघायचं नाही आहे. असं डोकाला बसेस यायला लागल्या त्या गव्हर्नमेंटच्या. इथल्या गव्हर्नमेंटच्या त्या तिरुमलाला जाऊन वर खाली चालल्यात तिरुपतीला. प्रायव्हेट टॅक्सी पण आहेत. तसंच वैयक्तिक लोकांच्या गाड्या सुद्धा आहेत. तुम्ही फोर व्हीलर सुद्धा घेऊन येता स्वतःची. हे बघू शकताय. तसंच टुरिस्ट व्हेकल सुद्धा इथे भरपूर प्रमाणात मिळतील तुम्हाला. म्हणजे आपण मगाशी 3,500 पायऱ्या चढून आलो. त्या पायऱ्या तर काउंट वेगळाच आहे. हे 3,500 पायऱ्या तर आहेतच. शेवट तुम्हाला तिथून पायऱ्या संपल्यानंतर एक 2 ते 3 किलोमीटर पुढे पण असं चालत जावं लागते. की जरा रोड आहे थोडा आहे बघू शकता साईडनं रोड आहे. हे जरा रिस्की आहे. थोडं सांभाळूनच या. लहान मुलं वगैरे असतील बरोबर तुमच्या तर त्यांना जरा सांभाळून घ्या. कारण हे आपल्याला रोडवरनं हे दाखवा. हे असं चालायचं आहे रोडच्या साईडनं. थोडंफार बऱ्याच ठिकाणी हे पण केले बॅरिकेड आहेत. पण बऱ्याच ठिकाणी असं बॅरिकेड नाही आहेत. तिथून गाड्या आपल्या साईडनं जात आहेत. हे जे पिवळी लाईन दिसते ही या लाईनच्या आतनं आपल्याला ह्या साईडनं चालायचं आहे. हे असे बघा एकदम टर्न बस घेते त्यामुळे सांभाळून चाला. आणि असं आपल्याला 2 ते 3 किलोमीटर तर चालावं लागणारच आहे. अजून सुंदर सुंदर घाट आहेत. ह्या जे सुंदर घाट आहेत आणि या अशा ह्यांच्या महामंडळाच्या बसेस गव्हर्नमेंटच्या बसेस असं जातात तिथून. खूप सुंदर असा रस्ता आहे. तुम्ही बाय रोड जरी आलात तर तुम्हाला खूप निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्हाला तिरुमलापर्यंत येता येणार आहे मित्रांनो. असं मध्ये क्रॉसिंग सुद्धा आहे बघा. आता रस्ता क्रॉस करायचा आपल्याला. हे असं क्रॉस करून जायचं. तर ह्या साईडनं जे आपण आलो चालत ते इथून इकडं आता ह्या मार्गे पुढे जायचं आपल्याला. जाऊन आपल्याला पायऱ्या चढायच्या. पुढे कमान दिसायला आपल्याला समोर सुंदर अशी. आणि ह्या रोडच्या साईडलाच आपल्याला ही कमान दिसते. आणि ह्यातून आपल्याला जायचं. पुढे अजून किती पायऱ्या आहेत ते सांगतो मी तुम्हाला. चला जाऊया. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचले मंदिराच्या अगदीच जवळ. फक्त 500 पायऱ्या उरल्यात. आता त्या आपण कंप्लीट करून पोहोचूया आपण तिरुपती महाराजांच्या जवळ. तर चला जाऊया मित्रांनो या माझ्या मागे. एकदा ह्या पायऱ्या आहेत. ह्या 11 पायऱ्या तरी कमीत कमी गुडघ्याने चालायचं असं इथे बोललं जाते. तर बघूया आपल्याला पण जमते काय. चला जाऊया मित्रांनो या. 3,550 पायऱ्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि फायनली
5 ते 5.5 तास लागले. टोटल सगळा प्रवास चांगला झाला आणि गोविंदाच्या जयघोषात आम्ही इथंपर्यंत आलोय सौगजण मित्र. तर नारळ फोडूया आणि प्रवास इथं आता हे पायऱ्यांचं संपूर्ण आजार दर्शन आला. तर या मित्रांनो, तर व्यंकटरमणा गोविंद आपल्या सुखरूप अलिप्रियेचं सगळं पायऱ्याचं जे दर्शन आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि आपण टोटल 3,500 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत कमीत कमी 5 तासामध्ये. तर मित्रांनो, फक्त कसं, तर आम्ही पाण्याचे 2 बॉटल घेतले होते आणि ORS एक घेतलं होतं आणि मध्ये थोडं फ्रुट्स घेतले होते आणि थोडं एनर्जी ड्रिंक पण होतं आमच्याकडे ORS. ते आम्ही त्या पाण्यात टाकून ते घेऊन आलो. तुम्ही येताना तसंच करून घ्या. कोणत्या प्रकारचा सोडा लिक्विड वगैरे इथे घेऊ नका, स्प्राईट वगैरे. त्यामुळे काय होतंय, आपला गॅस वर येतोय आणि आपल्याला चालायला त्रास होतोय. 3,500 पायऱ्या, थोड्या पायऱ्या एकदम स्ट्रेट आहेत, बाकीच्या पायऱ्या सगळ्या असं एका लेवलला आहे. हळूहळू गोविंदाच्या जयघोषात तुम्ही येऊ शकता इथं आणि कम्प्लीट करू शकता. एकदम प्रवास सुखमय झाला. कुठेही तुम्हाला ऊन वारा पाऊस लागणार नाही अशी मंदिरादरम्यान पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. पूर्णपणे मंडप आहेत आपल्याला येताना आल्यापासून आणि पायऱ्यावरून येताना सुद्धा बॅलन्सिंग होणाऱ्या सगळ्या पायऱ्या आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तिथून अलिप्रियाला बॅग जमा करताय तिथून येताना एक नारळ पडला होता आपण आणि तिथं नारळ पडल्यानंतर आता इथं आल्यावर एक नारळ पडला. इथं मागेच माझ्या बघू शकताय. हे कम्प्लीट झाल्यानंतर एक नारळ पडला. प्रवास खूप खूप चांगला आहे. तुम्हाला जर BP वगैरे बाकीचा शुगरचा वगैरे त्रास असेल तर येताना ह्या गोळ्या घेऊन या. म्हणजे तुमच्या गोळ्या बरोबर असल्या की बरं होते. येताना तुम्हाला मध्ये 2 रस्ते पण मिळतील. तुम्ही जर तिथं होत नसेल तर तुम्ही तिथून बसने सुद्धा येऊ शकता. आणि जागोजागी मंदिराच्या ट्रस्ट तर्फे टॉयलेट, बाथरूम, तसेच इथं तुम्हाला सुरक्षा रक्षक व बाकीच्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटल सुद्धा आहेत. छोटे छोटे इथे मेडिकल कॅम्प आहेत. ते तुम्हाला जर काही त्रास होत असेल, मेडिकल जर इंजरी झाली, जर एखादी दुखापत झाली पडताना, तर इथं तुम्ही येऊन इथं त्यांना दाखवून एखादं मलमपट्टी करू शकताय. बाकीच तुम्हाला सगळं इथं औषधं सुद्धा मिळतील. शक्यतो आपल्याला जे औषधं लागणार, आपल्याला जो त्रास होते त्याची औषधं घेऊन तुम्ही आलात तर खूप चांगला आहे. कारण स्टेट बदलते, राज्य बदलते, त्यामुळे मेडिसिनही बदलतात. आपल्या मेडिसिन आपल्याजवळ असलेलं बरं. आणि ज्यांना त्रास नाही त्यांनी फक्त जरा चालायचं प्रॅक्टिस करा, तुम्ही येऊ शकता. आणि ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम आहे, BP, शुगर, दमाचा वगैरे त्रास आहे, त्यांनी शक्यतो बाय बस किंवा ट्रान्सपोर्ट आहे किंवा बाहेर प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट आहे त्याने याचा प्रयत्न करा. कारण हा जरा तुम्हाला त्रासिक होणार आहे मार्ग, त्यामुळे तुमचं असंही दर्शन होणारच आहे. आणि ज्यांची इच्छा आहे, ज्यांनी मागून घेतलंय, ज्यांचे बाबा बालाजीचा नवस आहे, त्यांनी तुम्ही चालत आला तर उत्तमच आहे. तुम्ही ज्यावेळी बॅग जमा करताय अलिपिरी मार्गावरती, त्यावेळी तुमच्याकडे सुट्टे पैसे असणे गरजेचे आहे. कारण या मार्गावर जास्त करून ऑनलाईन चालत नाही, रेंजचा प्रॉब्लेम आहे, मोबाईलला नेटवर्क नाहीये बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे तुमच्याकडे सुट्टे पैसे ठेवा आणि थोडंसं सुक्क खायला काही असेल तुमच्याकडे, चिवडा, बिस्किट वगैरे, तर चालेल, ते घेऊन या. आणि तुम्हाला मध्ये मध्ये थोडंसं स्टॉप मिळते, बसायला सुद्धा भरपूर ठिकाणी स्पेस आहे. ते तुम्ही बसून खाऊन आराम करून वॉशरूमला सुद्धा जाऊ शकता तिथं. मित्रांनो, जे खाली लगेज दिलं होतं तुम्ही, ते लगेज तुम्हाला इथं मिळणार आहे. ते टोकन दाखवावं लागणार आहे. टोकन दाखवून ते लगेज तुम्हाला इथं मिळणार आहे. बघू शकता माझ्या मागे सेंटर आहे आणि इथं तुम्ही तुमचं जे खाली लगेज दिलं होतं ते लगेज तुम्ही इथं कलेक्ट करू शकणार. हे लाईन आहेत, ह्या लाईनला जाऊन तिथं सगळ्या बॅग मिळाल्यात आणि टोकन दाखवलं. आणि इथल्या ह्या लगेज रूम मध्ये फ्री लगेज डिलिव्हरी सेंटर आहे. इथून ह्या बॅग कलेक्ट केलेल्या आहेत. आता बॅग घेऊन चाललेले आहेत. चला जाऊया. सगळं झालंय. आता जायचं CRO ऑफिसला रूम बुकिंगला. आता बॅगा कलेक्ट केल्यात, खालनं दर्शन चालत घेऊन आलोय. आता CRO ऑफिसला जाऊन एक रूम फक्त मिळावी अशी व्यंकटरमणाकडे इच्छा भरपूर आहे. बघूया काय होतंय. रूम पण मिळणार, 100% मिळणार. व्यंकटरमणावर विश्वास ठेवून आलाय, 100% काम होणार. गोविंदा तुमचा कष्ट करायला भरपूर. बॅग रोलिंगची बॅग आणल्या, नको म्हणताना बॅग घेऊन आलाय आणि असं वडत आणालाय. बॅगची पूर्ण आबरू चिंध्या दिसते. फायनली पोहोचलोय आपण व्यंकटरमणाच्या मंदिराजवळ. तर माझी एक मन्नत होती, ती मन्नत आज पूर्ण झाली. तुमची अशीच मनोकामना असेल तर व्यंकटरमणाकडे जरूर मांडा, तुमचीही पूर्ण व्हा. परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका अशाच ठिकाणी. जर माझ्याकडून ह्या ब्लॉगमध्ये काही चुकीचा शब्द आला असेल तर माफ करा. धन्यवाद. परत भेटूया. व्यंकटरमणा गोविंदा.